रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी उद्या रत्नागिरीमध्ये अमित शहा यांची सभा होतीये। अमित शहा कोकणवासियांना नेमकी काय साथ घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सभेची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। या सभास्थळावरून आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोकणात जाहीर सभा होते। महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा जाहीर सभा घेणार आहेत। रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर या कॉलेजच्या मैदानावरती ही सभा होते आणि या सभेची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। 1 लाखाहून देखील जास्त कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील अशा प्रकारचा आकडा किंवा हा आकडा साधारणपणे महायुतीच्या वतीने सांगितला जात आहे। अर्थात 1 लाखापेक्षा देखील जास्त कार्यकर्ते हजर राहतील असा दावा कार्यकर्त्यांनी केलेला आहे। अर्थात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा अगदी काहीच दिवसांपूर्वी झालेली आहे आणि त्यानंतर अमित शहा यांची सभा होते। दरम्यान सध्या या लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर दिसून येते। महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विनायक राऊत तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये अमित शहा कोकणवासियांना नेमका काय शब्द देतात, काय भाषण करणार आहेत याची उत्सुकता सध्या सर्वांमध्ये लागून राहिलेली आहे। अर्थात अगदी 24 एप्रिल रोजी हा दौरा होणार होता, पण काही तांत्रिक कारणामुळे हा दौरा किंवा ही सभा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली होती आणि अखेर 3 मे अर्थात उद्या ही सभा होते आणि या सभेकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। विशेष म्हणजे या सभेनंतर कोकणातलं राजकीय वातावरण कशा प्रकारे बदलणार आहे, त्याचा फायदा नेमका भाजप असेल का किंवा महायुती यांना कशा पद्धतीने होणार याचे काही तर्क देखील लढवले जात आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।